नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 64वी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पूर्णादेवी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर क्रमांक 2 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरी
नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उदगीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत सासणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम.एन. रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या द्विग्रही कायदेमंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही कायदेमंडळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूर उडाना हा कोणत्या देशाचा अष्टपैलू खेळाडू आहे? नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूरू उडाना हा कोणत्या खेळाचा अष्टपैलू खेळाडू आहे? तर क्रमांक 1 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तेलंगणातील रामप्पा मंदिराला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता होता? तेलंगणातील रामप्पा मंदिरला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे? पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे? डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित भीमसेन जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅश हे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले? स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅश हे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्थक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत, भूतान, श्रीलंका, बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते? डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उर्सा खलिता 1854 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? 18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक स्थलांतर दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्रीय मंत्रिमंडळाने DTH सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने DTH सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 100% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नवीन औद्योगिक धोरण डॅश या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण डॅश या दिवशी जाहीर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जुलै 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाकर सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलींपैकी नाही ते ओळखा? खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलांपैकी नाही ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 3 आहेरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ करार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त संस्थाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बियास, चिनाब, रावी, सतलज आणि यमुना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 डॅशचे सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे? डॅशचे सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जगप्रसिद्ध पंचमहासरोवर कोणत्या देशात आहे? जगप्रसिद्ध पंचमहासरोवर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चंद्रपूर जिल्ह्यात डॅशशी 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात डॅशशी 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दुर्गापूर व बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विभागीय परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे प्रांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅशची तरतूद एकमेव दुवा आहे?
73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅशची तरतूद एकमेव दुवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा नियोजन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश घाट आहे. कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश घाट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील खालीलपैकी घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फोंडा, अंबा, कुंभारली आणि बोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्ते किती आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्ते किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 181 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. मूळ रेखावृत्तापासून एखादा रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवली आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 काळविटासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील एकूण लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? भारतातील एकूण लोकसंख्यांपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 70% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठे हा क्रोमाइटचा आहे?
भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर पर्वत रांगेत आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश या पर्वत रांगेत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेरूळ लेण्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य आणि सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 17 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 10 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नानवीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 चबाहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी पर्वत रांगेमुळे अलग होतात. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी पर्वत रांगेमुळे अलग होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश जिल्ह्यात येते. रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराज सयाजीराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? गोल्ड कोस्ट हे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये
माध्यमांमध्ये होत नाही, तर ऑप्शन क्रमांक 3 मोनोग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे? महाराष्ट्र शासनाने नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 पिंपरी चिंचवड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक केलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सानिया मिर्झा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आर.एम. लोधा कमिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 FIR म्हणजे काय? FIR म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाकडे संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता कायदा 1986 अन्वये वर्ग केल्या? खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाचे संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता कायदा 1986 अन्वये वर्ग केल्या? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अहमद खान वी शाह बानो बेगम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताची पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1951 ते 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे पुरस्कार मिळालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मोरारजी देसाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? भारतात कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पालकची समुद्रधुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 अलंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 यंगोन हे शहर खालीलपैकी कुठे आहे? यंगोन हे शहर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1765 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे
घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1853 मध्ये भारतास रेल्वे व कोणी परिचित केले? 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद बिन तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मैगेस स्तेनिस या लेखकाचे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? मैगेस स्तेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंडिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचतंत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरशाह सुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? तर ऑप्शन क्रमांक 4 कालिकत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कलर ब्लाइंड हा दृष्टिदोषक असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 लाल व हिरवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी चे पुस्तक कोणी सुरू केले? अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अनंत पाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर ऑप्शन क्रमांक 1 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा विधानसभा राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 युरोपीय लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? युरोपीय लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 एल्बर्ट बिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपतीचा पदाचा कार्यभार कोण पाहतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास
राष्ट्रपती कार्यभार कोण पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. सालेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? सालेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे परिस्थिती तयार झाली होती? 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे परिस्थिती तयार झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मिठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 मायकेल फुको हे आपले करेक्ट आन्सर होईल.